सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर मंडळी आता डायरेक्ट नाश्त्याला बसलो आहे, कारण रात्री थोडं बैल असेल जेवलो नव्हतं, थोडाफार खाल्लं होतं. आता भूक लागली, तर आता या जेवायला मंडळी. जेवायला नाही, नाश्त्याला 12 वाजलेत. नाश्ता करू आज मस्त की आपल्याकडे बघा इडल्या बनवल्यात. समीक्षाने इडल्या बनवल्यात, छान इडली आणि चटणी. तर चला या इडली खायला, चला या इडली खाऊया मंडळी. जेवायला आज समीक्षा बघा इडल्या आपण उशिरा खाल्ल्या, त्यामुळे भूक म्हणून समीक्षाने साधा इथे मस्त की खिचडी भात पुलाव बनवलं. पुलाव तो दिसतोय खिचडीसारखाच, मस्त की पुलाव आहे इथे, वेफर्स आहेत सोबत. तर या मंडळी जेवायला इकडे दोघं जेवत आहेत. गट्टू गेलाय खाली खेळायला. संध्याकाळी पण हेच बनवू, फक्त वेगळ्या तऱ्हेने. हां, थोडंसं गरम करू म्हणजे त्याला. झालं संध्याकाळचा राईस तयार. राऊंडअप मारायला आलो मंडळी. हे बघा धोबीघाटात आलो होतो. आमच्याकडे हा धोबीघाट परिसर आहे. देवीची मूर्ती बघा किती छान आहे. विद्यानगरी मार्ग आहे ना हा, छान सुंदर. काय माहिती या मंडळी, या रस्त्यावर ना बऱ्याचशा शाळा आहेत. आमच्या लहानपणापासून भरपूर शाळा या रस्त्यावर आहेत. सकाळची तुम्ही पाहिलं, सकाळ दुपारला मुलांची शाळेचीच गर्दी असते, म्हणून या रस्त्याला विद्यानगरी मार्ग दिला, नाव असं देण्यात आलं होतं. मंडळी आताच आलो खाली जाऊन, जरा शेविंग वगैरे करून आलो. जरा छान दिसतं, वाटतं फ्रेश वाटतं. आणि आलो आता घरी. समीक्षा पण आली तिच्या क्लासला जाऊन, शिक्षक म्हणजे टीचर आल्या खाली क्लासला जाऊन. टीचर आता काय बनवतात बघूया. टीचर नमस्ते. अरे म्हणजे टीचरच बोलणार ना, आता तुम्ही क्लास वीस घेताय म्हणल्यानंतर काय. ते इकडे काय बनवतात बघा. अरे हे काय ड्रायफ्रुट्स टाकलेत की काय? कांदा टाकलाय. म्हणजे सकाळी इडली होती, आता काय आहे? आता जराशी भोंडा, साऊथ इंडियन डिश आहे. भोंडा आहे बहुतेक आमच्या मुंबईला नाही भेटत, पण हां पण ही साऊथ इंडियन डिश आहे. त्याच्या कशाबरोबर खायचं असतं तो? टोमॅटो, कांदा, लसूण आणि मिरचीची चटणी असते. अच्छा. आणि त्याचं पीठ कसलं घ्यायचं असतं? तांदळाचं. हा पीठ नाही, इडलीचं पीठ असतं. इडलीचं पीठ घ्यायचं, कांदा मीठ टाकायचं आणि असं गुलगुलेसारखं सोडायचं. अच्छा, म्हणजे गोल भजी असतात तसंच गोल भजी सारखं सोडायचं आणि मग चटणीवर खायचं. ही चटणी करायची. चटणी कुठली चटणी? टोमॅटो आणि मिरची, हिरवी मिरची घालायची. त्या चटणीसोबत ते खायचं. म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा इडलीचा व्यवसाय चालू केला होता ना, तेव्हा म्हणजे मुंबईत, म्हणजे गावी नव्हता, मी मुंबईला जेव्हा चालू केला होता ना, तेव्हा सुरुवातीला आम्ही हे विकायचो हा पदार्थ. हां, आणि घ्यायची लोक. साधारणतः म्हणजे प्रकार गुलगुले जर कुणी ऐकला असेल, हा शब्द जर कुणी ऐकला असेल तर माहिती असेल, तसाच प्रकार असतो. त्यांना हे लोक ते भोंडा म्हणतात. पुण्यामध्ये तर सर्रास हा पदार्थ भेटतो गाड्या, हा स्ट्रीट फूडवर. हां मंडळी, आता बघा समीक्षांचे इडलीचं बॅटर घेतलंय आणि इडलीच्या बॅटरमध्ये कांदा, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे. आता ते मिक्स करून घ्यायचं सगळं. कढईत तेल गरम करत ठेवलंय आणि बघूया. तर मंडळी इकडे तेल गरम होईपर्यंत समीक्षा आता चटणीची तयारी करते. जरा सांग मला, थांब ना समीक्षा. सांगितलंय मी आधी. काय? हा काय पण आहे? मिरची आहे, लसूण आहे, टोमॅटो आहे आणि मीठ आहे आणि कांदा आहे. कांदा आहे. तिकडे भरपूर झाले.
जोरात पण बनतो. चला पिसून घेतली इकडे. बघा मंडळी आता इकडे चटणी भांड्यात काढून घेते. थोडीशीच आम्हाला थोडीशीच चटणी पाहिजे होती. त्यात लाल मिरची टाकली तरी छान लागते, पण आपल्याकडे लाल मिरची अवेलेबल हा, नाही, लाल त्यामुळे हिरवी मिरची. मिरची टाकलेली मी. त्यामुळे जरा ही कलर येतो चटणी लाल. साऊथ इंडियन लोकांमध्ये जास्त मोस्ट फेमस पण ती असते. लाल दिसते, आमची पेक्षा पांढरी दिसते. हा थोडीशी. कशामुळे ती पांढरी दिसते? लाल लाल टोमॅटो टाकले पाहिजे. एकच टोमॅटो होता म्हणून मी एकच टाकलाय. आता इकडे चवीनुसार याच्यात सोडा पण टाकलाय. नाही टाकला तरी चालतो, पण म्हणतात ना जराशी थोडासा. जर पीठ हे पातळ झालं ना मंडळी, पातळ एकदम पातळ झालं ना, तर त्यामध्ये थोडंसं म्हणजे तुमच्याकडे असेल तर तांदळाचं पीठ त्यामध्ये ॲड करून घ्या. आम्ही ॲड केलं ऑलरेडी. बघा तांदळाचं पीठ जसं तुम्ही इडलीचं बॅटर तयार करता ना, तसं इडलीचं बॅटर तयार करून घ्यायचं. त्यानंतर मग कांदा. नाही, इडलीचं बॅटर नाही करायचं, नुसतं तांदळाचं पीठ असतं हे. अच्छा 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 फक्त तांदूळ भिजत घालायचे आणि मोठे भरडे भरडे तांदूळ वाटायचे असतात. ओके पण ओके. आता मी शॉर्टकट आपलं मस्त इडलीचं पीठ राहिलेलं म्हणलं काहीतरी वेगळं करावं म्हणून मी इडलीचं पीठ यूज करते. हा, अच्छा हा. म्हणजे तांदळाच्या पिठापासून तांदळाच्या पिठाचेच भोंडले भोंडले तयार केले जातात. असं आहे. भिजत घालून संध्याकाळचं असं भरभरीत वाटायचं घट्ट घट्ट. अच्छा. त्यानंतर मध्ये कांदा हा, हे सगळं यूज करून घ्यायचं. मग माझ्याकडे थोडंसं पीठ आहे अवेलेबल, मी पीठ टाकून घेऊ. आता त्याला एकजीव करायचं. नंतर तुम्ही भजी जसे सोडता तसे तेलात सोडायचे. इकडे आपलं तेल गरम होतं. तेल उडेल बिडेल. आता हे व्यवस्थित फ्राय होऊ द्या. आणि हे जर आप्याच्या भांड्यामध्ये केलं तर नाही ना, आधीच्या ते आप्यामध्ये आपण हे आप्याचं करतो. पण होतं छान मस्त. आपल्याला पण असंच करायचं, आपल्याला कांदा टोमॅटो. तर हे बघा मंडळी आता फ्राय होत आहेत बघा. असे फ्राय झाले. भोंडा भोंडा म्हणतात. भोंडा भोंडले नाही हा, भोंडा. बोंडा साऊथ इंडियन डिश आहे. सर्च करून बघ. कळतं. काढून घेतले मस्त की असे काढून घ्यायचे. मग हे बघा मंडळी तुम्ही साईजने मोठे पण करू शकता. बघा आणि नंतर हे चटणी सोबत सर्व करा. आपली ह्याची पण चटणी करू शकतो. कुठली? खोबरं आणि काय हो, शेंगदाण्याची चटणी त्यावर पण छान लागतं. पण आता मी शॉर्टकट हे म्हणून टाकली. सकाळी खाल्ली आहे ती, मग ती नाही केली. भोंडे तयार केले, थोडेसेच केले कारण आता उशिरा झाले जरा. भोंडे आता थोडेसेच केले. ही चटणी आहे म्हणजे टोमॅटो जास्त यूज करा. टोमॅटोची चटणी जशी व्हाईट झाली, कलर थोडासा पांढरा फिकट झाला आहे. ॲक्च्युली लाल कलरची चटणी. चला या मस्त की इथे खिचडी बाजूला आहे. चला या तर मंडळी आता बसलोय निवांत. जेवण वगैरे झालं. आपली सुट्टी संपली. आता रविवार पण संपला. पण झालं काय माहिती, मुलांना उद्यापासून सुट्ट्या आहेत. नाताळच्या क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत उद्यापासून. आणि मुलांचं आता एन्जॉयमेंट आहे. लहान मुलांचं आपलं बरं आहे. ह्या सणाची सुट्टी त्या सणाची सुट्टी. अर्थात लहान असताना आम्हालाही भेटायची.
असो, आपल्याला उठून जायचं उद्या दुधाला. थंडी आहे मंडळी, आहे थंडी आहे, मुंबईत आहे, व्यवस्थित आहे थंडी. आज बघितलं तुम्ही, आपण भोंडे बनवलेले, भोंड्यांची रेसिपी बघितली, आवडली की नाही ते सांगा, कमेंट करून सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत मंडळी सांगत जा. मला माहिती आहे आपल्याला बाहेर कुठे जायला भेटत नाही, आपण घरातूनच व्हिडिओ शूट करतो आहे, पण बघा मंडळी, सपोर्ट करा. तर असो मंडळी, तुमचा तरी आता व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. चला.